तर मंडळी आपण आलो आहोत गजानन वडापाव जो नौपाडा ठाणे वेस्ट इथे आहे. आपण आतमध्ये जाऊया, बघूया कशी टेस्ट आहे आणि खूप सारं जाणून घेऊया याविषयी. तर तुम्ही बघता आउटलेटचा आतमधला भाग आहे जिथे सगळे खवय्ये वडापावचा आस्वाद घेताना इथे तुम्ही उभं राहून वडापाव खाऊ शकता. इथे काही त्यांचे एम्प्लॉईज आणि वडे ऑलरेडी काही बनलेले आहेत. त्यांची चटणी खूप फेमस असते. एस्टॅब्लिश 1978, खूप जुनं असं गजानन वडापावचं नाव, ब्रँड तुम्ही बोलू शकता ठाण्याचा. तर आपण यांना विचारूया नक्की आणि आपल्याला वडापाव घेऊया आपण. तर आपला वडापाव आलेला आहे, 20 रुपयाची कॉस्ट आहे. ती पाहू शकता. चटणी एकदम पिवळे आणि एकदम हिरवी अशी चटणी आणि वडा त्यासोबत आणि पाव वेगळे सेपरेट तुम्हाला मिळतात. आपण वैभवला विचारूया कसा आहे. वैभवने तर थम्सअप दिला आहे, पण त्यांच्या एम्प्लॉईजला आपण विचारूया गजानन वडापावविषयी. नमस्ते सर जी, आप मुझे बताइए कि गजानन वडापाव कब से है? 40-42 साल हो गया. 40-42 साल, मतलब कभी एग्जैक्टली 1978. और कितने ब्रांचेस है अभी? हमारा ब्रांच 5 है, थाने में 4 है और एक बरेली में. और लोगों को इतना कस्टमर को इतना पसंद क्यों आता है ये वडापाव? टेस्ट अच्छा है, चटनी हमारा फेमस है यहाँ का और अच्छा लगता है पब्लिक को, खाने के लिए आते हैं. ओके ओके ओके. तर तुम्ही बघू शकता की टेस्ट जी आहे आणि जी चटणी आहे त्याच्यामुळे हा खूप फेमस आहे वडापाव. नक्की या खायला. तर मंडळी हा होता गजाननचा वडापाव. तुम्ही पाहिली असेल किती सुंदर अशी चटणी, वडा, पाव एकदम मस्त असं, खूप छान वाटलं. यांची 5 आउटलेट आहेत, ठाण्यात 4 आहेत आणि एक लवकरला आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा गजानन वडापावला आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही वडापाव खाल्ला असेल तुम्हाला कशी टेस्ट वाटली. आपण आता जाऊया कुंज विहार रेस्टॉरंट, जिथे त्यांचा वडापाव सुद्धा खूप फेमस असा आहे ठाण्यामध्ये. मी कधी ट्राय नाही केलाय, पण आज आपण जाणार आहोत, ट्राय करणार आहोत, कारण की मला सुद्धा रिकमेंड केला होता कुंज विहारचा वडापाव. ती पाहू शकता इथे जो जम्बो वडापाव आहे तो 24 रुपये आणि तो छोटा वडापाव तो 18 रुपये. तर आपण जम्बो वडापाव घेणार आहोत. ती पाहू शकता हे रेस्टॉरंट असल्यामुळे इथे तुम्ही बसून खाऊ शकता. बघा तुम्ही, खूप सारी जागा आहे, स्पेस आहे. आणि हे कुंज विहार जे रेस्टॉरंट आहे हे खूप स्टेशन जवळ आहे, अगदी 2 मिनिटावर असं. तर इथे थोडीशी गर्दी जास्तच असते खवय्यांची. तर तुम्ही बघता इथे जे लेफ्टला होतं तिथे तुम्हाला बसण्यासाठी जर तुम्ही वडापाव किंवा काही स्नॅक्स खात असाल तर तुम्ही इथे येऊन बसू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता इथे ऑलरेडी काही खवय्ये आहेत. आणि बघूया आता कसं असणार वडापाव. आपण एक वडापाव ऑर्डर करणार आहोत आणि पाहिलं असेल की वैभव चटणी लागताना त्याची चटणी थोडी सेपरेट असते एका बाजूला, तुम्ही तिथून घेऊ शकता. आपण वैभवला विचारणार आहोत कारण की वैभव ट्राय करणार आहे पहिल्यांदा, नंतर मी ट्राय करेन. पण वैभवला आपण विचारूया की ओव्हरऑल त्याला कसा वाटलाय वडापावचा स्वाद. तुम्ही पाहू शकता सुंदर असं पाव आणि वडा. हा जम्बो असल्यामुळे थोडासा मोठा आहे, 24 रुपयाचा आहे, पण स्वादाला खूप छान आहे. तर मंडळी हा होता कुंज विहारचा वडापाव. अतिशय सुंदर, छान मला असं वाटला. मी व्हिडिओच्या शेवटी सगळ्या वडापावचे तुम्हाला विश्लेषण देईन की मला कोणता नक्की आवडला आहे. आणि जर तुम्ही कुंज विहारचा बोलाल तर यांचे एक ठाण्यात आउटलेट आहे आणि 4 मुंबईमध्ये आउटलेट आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि खाऊन बघा कसा वाटतोय. आता आपण जातोय भाऊ वडापाव. हा सुद्धा एक वन ऑफ द बेस्ट वडापाव असं म्हटलं जातं. आपण मुलुंड आउटलेटला आलेलो आहोत. ती पाहू शकता यांचं छोटंसं आउटलेट, पण थोडीशी खवय्यांची तिथे गर्दी असलेली. आपण आतमध्ये जात आहोत. तुम्ही पाहू शकता हे आउटलेट आतून कसं दिसतंय. यांना काही अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. ती पाहू शकता इथे प्राइसिंग लिहिली आहे. वडापावची जी किंमत आहे ती 20 रुपये आहे आणि जर तुम्ही सिंगल वडा घेतला तर त्याची 15 रुपये अशी आहे. खूप वाजवी दरात तुम्हाला वडापाव उपलब्ध आहे. भाऊ वडापाव पाहू शकता इथे हे आउटलेट. वैभव कसं आहे वडापाव? अंकल आप कब से खा रहे हो यहाँ पे वडापाव भाऊ का? 10 साल हो गया. और कैसा लगा? एकदम मस्त इस्तेमाल रहता है. क्या फेमस कैसे है, अलग कैसे है? एकदम मस्त सब प्योर, तेल सब प्योर और में डब्बा पड़ा है. अच्छा, थँक्यू. हे काका म्हणले की त्यांना खूप आवडला होता हा वडापाव आणि ते खूप वर्षापासून खात आहेत. त्यांचं तेल वगैरे खूप शुद्ध असतं. वैभवने सुद्धा खाऊन बघितलं आणि त्याला सुद्धा हा खूप वडापाव आवडलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा वगैरे असतो असं तो म्हणतो. आणि जर ओव्हरऑल असं भाऊ वडापाव विषयी म्हटलं तर यांची सुद्धा 3 आउटलेट आहेत.
आणि एक घाटकोपर, एक मुलुंड आणि एक आहे त्यांचं भांडुपला. तर नक्की विजिट करा. जर तुम्ही कधी विजिट केला असेल, कधी खाल्ला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्हाला कसा वाटतो वडापाव. तर मंडळी आता वेळ आली आहे ती रेटिंग देण्याची. हे माझं स्वतःचं पर्सनल रेटिंग असणार आहे, तर तुमचं मत कदाचित वेगळं असू शकतं. पण माझ्या मते जे फर्स्ट नंबरला जे वडापाव असणार आहे तो असणार आहे गजाननचा वडापाव, आणि दुसऱ्या नंबरला जे असणार आहे ते म्हणजे भाऊ वडापाव, आणि थर्ड जो असणार आहे तो म्हणजे कुंज विहारचा वडापाव. तर ह्याचं रिझन पण असं आहे की गजानन वडापाव हा चवीला खूप छान आहे, त्याची टेस्ट जी आहे चटणीची ती पण खूप छान, खूप फ्रेश आहे सगळं. वडा प्लस तुमचा पाव. भाऊचा वडापाव सेकंड. ह्याचं रिझन असं आहे की हा रुचकर खूप आहे, खूप छान असं त्याचा स्वादसुद्धा येतोय, त्याच्यामध्ये कांदासुद्धा असतो, मिरची असते, आणि खूप डेडली कॉम्बिनेशन आहे त्याचं सुद्धा. थर्ड जो आहे कुंज विहार, याचं रिझन असं की हा सुद्धा छान वडापाव आहे, पण इथे मी पाहिलं आहे की इथे जर तुम्ही छोटा वडापाव मागायला गेला तर त्याची अवेलेबिलिटी नसते, तुम्हाला मोठाच वडापाव घ्यायला लागतो. तर कस्टमर जी सर्व्हिस आहे ती पण मला थोडीशी कमी वाटली, म्हणून थर्डवर ठेवलं आहे, पण क्वालिटी खूप छान होती. अजून एक टिप जाताना तुम्हाला, जर तुम्ही गजानन वडापावला व्हिजिट करताय तर मेक शुअर आहे की तुम्ही त्यांच्या राईट आउटलेटमध्ये जाताय, कारण की काही आता डुप्लिकेट किंवा कॉपी गजानन वडापाव पण निघालेले आहेत मार्केटमध्ये, तर ते खात्री घ्या. मी तुम्हाला सगळ्यांच्या आउटलेटची जे ॲड्रेसेस आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, पण ही सुद्धा तुम्ही खात्री करून घ्या. तुम्ही कोणता वडापाव ट्राय केला आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुमचं काही वेगळं मत असेल ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. धन्यवाद आणि टेक केअर.